असं मनाशी हे बांधलं की आता या घरात पुरणपोळी होणार नाही, कारण जर आवडत नाही तर करण्यात एवढा पुरणपोळीचा स्वयंपाक साधा नसतो, पटकन नाही होत, खूप मेहनत लागते आणि आपण खूप जीव ओतून करतो तो, कारण तो स्वयंपाक रोज करत नाही आपण. मांडून ठेवलंय हे बघा, ही आमची स्वीटी आणि तिचे हे बेबीज असं खेळता येते. आणि हे सगळं काय म्हणतात झंगडुक्ता करून ठेवलेलं आहे सरांनी. तिथे दिवसभर झोपलेले होते, आता खेळतात. काय करायचं तुला माझ्या ब्लॉगमध्ये? माझा अवतार बघ, तुझी काय हेअरस्टाईल. हम तो ऐसे है गए गुजरे. आली मोठी तोंडाला साबण लावून. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही आहे, रात्र आहे. हे बघा, भयानक रात्र झालेली आहे आणि तुम्हाला लोकेशन दाखवते. मी आली आहे घरी. किती आनंद होता ना मला घरी आल्यावर. आता दोन्ही घरं माझेच आहे, दोन्हीकडे गेलं मला आनंद होतो, पण इकडे जरा थोडंसं जास्त होतं. काय सांगत होते मी, तर मी आली आहे घरी आणि अचानक भयानक येणं झालं. असं ठरवून काहीच नव्हतं, मलाच नव्हतं माहिती की मी आत्ता घरी असणार आहे या वेळेस आणि इकडून ब्लॉग करणार आहे. तर आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे होळी. तर आत्तासाठी तर मी बनवते शनिवारचं आमचं स्पेशल भेंडी मसाला, स्पेशल ते चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, सासूबाई आलेले आहेत घरी, 2-3 दिवस झालेले आहेत. राहण्याचा बेत होता, बट प्लॅन में थोडासा चेंज हो गया. पण मी उद्या काय करणार आहे, कारण मी अचानक भयानक इकडे आले आणि उद्या आहे होळी. इकडे बघू शकतात, इकडे बघा, इकडे चालले आपलं भेंडी. आल्यापासून घर आवरणं चालू होतं. आता म्हटलं सारखं सारखं तेच नको तुम्हाला दाखवायला, सो माझं थोडंसं धूळ वगैरे काढणं, झाडू फरशी हे चाललेलं होतं आणि आता रिलॅक्स झाली आहे तर दाखवते. तर उद्या होळी आहे, त्याच्यासाठी इकडे आता मी डाळ भिजत घातलेली आहे. आत्ता घरी काय कोणाला सांगितलेलं नाही आहे, अर्धा किलो डाळ इकडे भिजत टाकलेली आहे, थोडीशी कोमट पाण्यात. ॲक्च्युली ना ही डाळ जी आहे बेसिकली रात्रभर भिजवणं प्रेफर करते. मी जास्त पुरणपोळ्या करत नाही, बट आमच्या सासूबाईला, एक मिनटं, आमच्या सासूबाईला पुरणपोळे खूप 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 जास्त आवडतात. आणि त्यांच्यासाठी हा सगळा घाट घालणं चालू आहे. तर म्हटलं आता मी इकडे आहे आणि इकडे काय फारसं मला काम नाही आहे, तर म्हटलं ना डाळ शिजवून तरी होईल, जमलं तर पूर्णपणे पुरण बनवूनच मी सकाळी, मग कारण जाईल घरी, सकाळी लवकरच जायचा विचार आहे, मग 9-10 वाजता, म्हणजे हेच लवकर आहे माझं. तर त्याच्यासाठी जाईल मी, होळी आहे उद्या त्याच्यासाठी. आणि मग पुरण बनवलं की मग बाकीच्या गोष्टी इझिली होऊन जातील माझ्यासाठी सुद्धा. तर ते आहे. आणि मी जास्त पुरणपोळी या घरात तरी नाही बनवत, एकदाच केली होती, अगदी खरं सांगते. एकदा मी दसऱ्याला पुरणपोळी पूर्ण अर्धा किलो डाळ भिजत घातली, प्रॉपर सगळी पुरणपोळी केली, पोळी केली. आणि किती खाल्ली असेल, माझ्या मिस्टरांनी 1 पुरणपोळी खाल्ली आणि स्वराने 1 पुरणपोळी खाल्ली, मी पण 1च पुरणपोळी खाल्ली. तर तेव्हाच असं मनाशी हे बांधलं की आता या घरात पुरणपोळी होणार नाही, कारण जर आवडत नाही तर करण्यात एवढा पुरणपोळीचा स्वयंपाक साधा नसतो, पटकन नाही होत, खूप मेहनत लागते आणि आपण खूप जीव ओतून करतो तो, कारण तो स्वयंपाक रोज करत नाही आपण. तर म्हटलं अजिबात या घरात पुरणपोळी करणार नाही. जर कोणाला आवडत नाही तर तिकडे करेल. सासूबाईंना खूप जास्त आवडते पुरणपोळी, त्या काय जास्तीचं आम्ही पुरण घालून ठेवतो आणि मग त्या 2-4 दिवस किंवा आठवडाभर ते पुरणाची पोळी थोडी म्हणजे ताजी करून खाऊ शकतात, असं खातात, म्हणजे नेहमीच आहे, आता मला माहिती आहे ना. तर असं आहे. तर उद्या तिकडे सागरसंगीत स्वयंपाक होणार आहे, उद्याचा ब्लॉग तिकडून होईल कदाचित. माझ्या नंदनबाई पण आत्ता सध्या रात्री आलेल्या आहेत वाटतं तिकडे मुक्कामी, त्यांना सुट्ट्या होत्या जॉबवरून त्यांच्या. सो असं आहे. आणि माझं चाललेलं आहे आता स्वयंपाक, तर ते आवरून घेते आता. ब्लॉग आत्तासाठी तर करण्यासाठी मला काहीच नाही आहे, बट ही अपडेट द्यायची होती की मी घरी आली आहे आणि आता मी इकडे असणार आहे. तिकडचं आहे, माझे कपडे वगैरे सगळे तिकडेच आहेत, ते उद्या आता बघते कसं काय गुंडाळून आणायचे ते. आणि मग उद्या भेटते सकाळी होळीच्या दिवशी. चला, इकडे भाकरी पण रेडी आहे, डाळ पण माझी शिजायला टाकलेली आहे पुरणासाठी.
5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत. इकडे भाजी रेडी आहे आणि इकडे जो गूळ आहे ना, तर ही टिप जर कोणाला माहिती असेल नसेल तरीही सांगते. आता मी भाकरी केल्या, तवा गरम आहे, गॅस अजून चालूच आहे, थोडंसं स्लो करते. आणि प्लेटमध्ये गूळ ठेवलेला आहे. आता गूळ किसण्यासाठी आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. अर्थात पावडर्स वगैरे मिळतात, जॅगरी पावडर वगैरे, बट त्याच्यापेक्षा गूळ कधीही बरा असा गुळाची ढेप. तर तो खूप कडक असतो, तो नरम करण्यासाठी थोडा वेळ असा गरम करून घ्यायचा. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहे त्यांना तर आणखी पण इझी जातं. थोडा 30 सेकंद 1 मिनिट असा ठेवायचा, जेणेकरून गूळ नरम पडतो आणि तो किसण्यासाठी एकदम योग्य होतो, म्हणजे पटकन आपलं काम होतं. सो ही क्विक टिप मला त्याविषयी वाटली, मी यूज करते ती. सो तुम्ही पण ही नक्की ट्राय करा. ओके, आता जेवणं वगैरे आमची झालेली आहेत आणि डाळ मी चांगली 6-7 शिट्ट्या देऊन शिजून घेतलेली आहे. आणि डाळ मी आधीच अर्धा तास किंवा 1 तास अशी गरम म्हणजे कोमट अशा पाण्यात भिजत ठेवली होती. रात्रभर जर आपण डाळ नॉर्मल पाण्यात जरी भिजत ठेवली ना, तर दुसऱ्या दिवशी 4-5 शिट्ट्यांमध्येच ती अगदी मऊसर शिजते. माझ्याकडे पुरणाची चाळणी नाही आहे, त्याच्यामुळे मी डाळ अशी मस्तपैकी शिजवून घेते. आणि गूळ पण पहा तुम्ही थोडासा गरम करून घेतल्यामुळे तो पटापट किसला जातोय. तर ते करून घेतलं आणि आता पुरण करायला म्हणजे घेतलेलं आहे. आणि जेव्हा पॅनवरच असताना तेव्हाच मी अशा प्रकारे स्मॅश करून घेते, म्हणजे नंतर पुरणाच्या चाळणीने चाळायची काहीच गरज पडत नाही, जर तुमची डाळ एकसारखी शिजलेली असेल तर. जर कच्ची अशी जाड भरट राहिली तर मग त्या पोळ्या छान नाही येणार. त्याच्यामुळे डाळ आधी भिजवायची मस्तपैकी. आणि पुरण झाले की नाही ह्याचं साईन म्हणजे आपलं जी कलथा किंवा जे काही चमचा असेल तो उभा राहायला पाहिजे त्यामध्ये, एवढंच. तर आता हा आहे दुसरा दिवस आणि मी येऊन पोचलेली आहे आता घरी. इकडे माझी तयारी झालेली आहे. सकाळीच भात लावला आहे, कुरडे पापड्या काढून ठेवल्यात, खिरीची तयारी, तांदूळ भिजत ठेवले, त्यामध्ये काजू बदाम आणि भज्यांचं पण भिजून ठेवलेलं आहे. इकडे आपलं पुरण आणि साऱ्याचं पाणी मी आणलेलं आहे घरूनच. तर हे आपलं पुरण मस्तपैकी मऊसर रात्रभर थोडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर थोडासा ओलसरपणा त्यामध्ये आलेला आहे. तर काय हरकत नाही, थोडा वेळ उघडं ठेवलं की तो व्यवस्थित होऊन जाईल. इकडे आता माझ्या पापड्या वगैरे तळून झालेल्या आहेत. नाही येतं ते, खाली असं प्लेन ठेवायचं, एक टोक धरायचं, सगळं प्लेन ठेवायचं. ठेव बरं, प्लेन कर चादर सगळी. आणि मग एक एक त्याचं टोक उचलायचं, दुसऱ्या टोककडे न्यायचं. उघडू नको ती. असे कशी न घालतो येत. ए इकडे ना. काय करायचं तुला माझ्या ब्लॉग मध्ये? माझा अवतार बघ, तुझे काय हेअरस्टाईल. हम तो ऐसे है गए गुजरे. आली मोठी तोंडाला साबण पळ इकडं, पटकन दाखव. हे एंट्री चालवतं खरी. सरचे टॉईज बघा, लहानपणीचे टॉईज, अजूनही ती लहानच. जिंगल बेल काय? जिंगल बेल ऑन कोटो बाय. ओके, हे आहे नीचं गिफ्ट. कोणी घेतलं? आणि मी नाही घेतलं. ओके, मग बाहुली कुठे? बाहुली पण आण पटकन. गो 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 गो. बरं, एक 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 एक. कशी नसते अशी. ओके, वाव, मस्त ग, व्हेरी नाईस. चालो. तर हे घेतलं अन्वीला गिफ्ट. आधी घेतली होती अशी सायकल, बट ही तिच्याकडे म्हणजे झाली डबल गिफ्ट, म्हणून परत चेंज केलं. मग तिच्या मम्मी पप्पाने जाऊन ही आणलं, ही गाडी रिमोटवाली. आणि हे हँड गेस्चरवर पण चालते, म्हणजे असे हात फिरवलं हातामध्ये ते रिमोट आहे. डॉल आण ना तुझी, डॉल आण. डॉल पॉवर बँक आण जा. डॉल तर आण ना, मग आपण दाखवू ना. चालू. वाव, बघू ती डॉल कोण आलं बघू. ठेवलं डॉलचा केस. हा, तिची टोपी इकडे होती बघ कुठेतरी लाडू जवळ. सर टोपी कुठे तिची? आणि ही एक डॉली, मस्त मस्त. ओरड ग.
आणि हे बघा आणखी एक गंमत, आमच्या मोठ्या मणिमाऊनी स्वीटीनी तिचे 2 बाळं आणलेले आहेत, पण ते तिन्ही नाही आणले ॲक्च्युली, ते आणलेले आहेत. थांब रे हे माझ्या बाळांनी नमस्कार रेस्क्यू करून किंवा चोरी करून आणले तिने दुसऱ्यांच्या इकडच्या घरामधून टेरेसवरून. आणि या दोघांसाठी हा सगळा इकडे तामझाम मांडून ठेवलाय. हे बघा, ही आमची स्वीटी आणि तिचे हे बेबीज कसं खेळतंय ते. आणि हे सगळं काय म्हणतात झंगडुत्ता करून ठेवलेलं आहे सरांनी. इथे दिवसभर झोपलेले होते, आता खेळतात. आता बघा पेटकर वरती नाही करायची काठी, खालीच जमिनीला घासळ. हां घास हळू हळू. चला दुपारून थोडीशी गंमत जमत करून झाली, थोडी नाही भरपूर झाली. अन्वी दीदी वगैरे असल्या ना का थोडंसं घरातलं वातावरण पण आमच्या लाईट असतं, नाही तर एवढं काही गंमत वगैरे नसते. सिरियसली सांगते, जो तो आपल्या कामात असतो. अन्वी आली का थोडं एंटरटेन व्हायला होतं. तर ही माझी पुरणपोळी जी की मी तुम्हाला दुपारी दाखवलेली नाही. स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता, बट खूप उशीर झाला आम्हाला जेवायला. जवळजवळ 3 वाजले होते. एवढं सगळं लवकर करून सुद्धा 3 वाजले. आणि मग मी काय नंतरचं शूट करत बसले नाही. सगळ्यांना म्हणजे जेवणं वगैरे झाली, सगळे व्यवस्थित छानपैकी जेवले. तर आम्ही काय करतो आता, बहुतेक जणी दुपारनंतर म्हणजे संध्याकाळच्या नैवेद्यासाठी पुरणपोळ्या करतात. तर किंवा आमच्या घरी जनरली काय होतं की मी सकाळीच पुरण घालते. आता तुम्ही तर पाहिलं मी रात्रीच करून आणलं होतं. तर इकडे आपल्या सगळी कटाची आमटी, खीर, भजी, पापड्या सगळंच केलं मी. आणि सकाळी पण जेवणं होतात. आणि नैवेद्याचं जे काही असतं ते मी सकाळीच बनवून साईडला ठेवते. नैवेद्य आपण ठेवतो ना, तर सगळ्या वस्तू सगळे पदार्थ एका डब्यात घालून ठेवून देते. आणि मग संध्याकाळी मंदिराजवळ आमच्या होळी असते. तर आता भरपूर लेट झालं रात्रीचं, पण आमच्याकडे एक जण आले होते, ते खूप वेळ बसले, तर त्यांच्यामुळे मग आम्हाला बाहेर पडता नाही आलं. तर खूप लेट 9 वाजता वगैरे गेले. मग मी काय चेंज वगैरे पण नव्हतं केलं. मी ड्रेस आली होती नवीन घालून घरून, बट तो मी नंतर चेंज केलाच नाही. घरच्या ड्रेसवर मग या लाल ड्रेसवरच केलं. आणि मग होळीची पूजा केली, व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवला. आणि मग पुन्हा आलो आहे घरी. तर असं काहीसा आजचा दिवस होता. आजचं सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही. आणि गमती जमती पण स्वरांनी त्या कॅट्स आणल्या, तर त्याच्याबरोबरून बराच वेळ गेला. आणि नंतर मग ते सगळं केलं होतं ना तिने ते कॅट्सचं, ते सगळं मी काढलं व्यवस्थित, कारण सगळ्यांची चिडचिड चालू होती की तिने ना सगळ्या साड्या वगैरे सगळे कपडे टाकले होते. ते मलाही नव्हतं पटत ते. नंतर तिला समजावलं, थांब आपण छानपैकी घर करू. तर ते घर नंतर केलं, बट ते मला काही तुम्हाला दाखवता आलं नाही नंतर. सो असा काहीसा आजचा दिवस होता. तर आता इकडे दीदी आणि मी गेलो होतो, अन्वी पण होती सोबत. नंतर मग मम्मी आणि स्वरा आली होती. तर यानंतर सगळे आता नैवेद्य वगैरे दाखवून झालं, पूजा झाली. मग घरी गेलो आणि पुन्हा एकदा जेवण पुरणपोळीचं सगळ्यांनी जेवण केलं, मी पण केलं. आणि त्याच्यानंतर मग तयारी केलेली आहे घरी जायची. तर आता मी म्हणजे त्या दिवशी गेले मी घरी पण ठरवलं नव्हतं ना, तुम्हाला मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे. तर आता मग माझे जे काही कपडे होते, बॅग्स होते आमच्या दोघांचे. स्वरा इकडेच राहणार आहे जोपर्यंत तिला सुट्ट्या आहेत. आता 30 तारखेपर्यंत 1 पासून पुन्हा तिची स्कूल सुरू होणार आहे. मॅडम 8वीला जातील. खूप मोठी झाली माझी मुलगी. तर मग आता माझी तयारी चालू आहे आणि मग मी जाणार आहे घरी. तर कसा वाटला हा पूर्ण व्लॉग नक्की सांगा. सबस्क्राईब करा जर नवीन असाल कोणी तर. आणि शॉर्ट्सला तुम्ही खूप प्रेम देत आहे माझ्या. तुम्हाला माझे कॉमेडी शॉर्ट्स किंवा कोणतेही शॉर्ट्स माझे आवडत आहेत, बट लॉंग व्हिडिओलाही तेवढीच पसंती दर्शवत जा. तेही छान असतात. मी छान बनवण्याचा प्रयत्न करते. सो नक्कीच आपल्याबरोबर राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वांना होळीच्या आणि धुलवडीच्या, रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय द वे, मी मुंबई साईडची म्हणजे त्या बाजूची आहे. तर आमच्याकडे ना होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलवड साजरी करतात, रंग खेळतात. आणि नाशिकला रंगपंचमी. तर तुम्ही नक्की कोणत्या शहरातून मला पाहताय आणि तुमच्याकडे धुलवड साजरी केली जाते की रंगपंचमी, हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
चला टाटा बाय बाय टेक केअर.